नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियंत्रक व महालेखा परीक्षक हा टॉपिक बघणार आहोत, ज्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे कॅग या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं। तर कॅग बाबत भारतीय संविधानामध्ये घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते 151 मध्ये त्या ठिकाणी घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। घटनेच्या भाग 5 मध्ये प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते 151 मध्ये। त्यानंतर कॅगची जी नेमणूक असते तर ही नेमणूक राष्ट्रपतींकडून कलम 148 नुसार केली जाते। आता आपल्याला माहिती आहे की नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग हे जे पद आहे तर हे पद हे घटनात्मक आहे, कारण की त्याची निर्मिती ही कलम 148 नुसार झालेली आहे। तर या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर इथं आता आपण बघू की हे जे कॅग असतात तर कॅगना कॅगची जी शपथ असते तर ती शपथ देण्याचे जे काम असते ते सुद्धा राष्ट्रपतींकडून केलं जातं, 3ऱ्या अनुसूचित दिल्याप्रमाणे। तर या ठिकाणी हे पण तुम्ही लक्षात ठेवा की त्यांना शपथ पण राष्ट्रपती देतात। त्यानंतर पुढे आपण बघू, आता जी शपथ दिली जाते नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना जी शपथ दिली जाते तर ती एससीच्या न्यायाधीशाप्रमाणे म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांना शपथ दिली जाते। आणि यांचा जो पदावधी असतो म्हणजे त्यांचा जो कालावधी असतो तर तो 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत असतो। आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय घटनेमध्ये निश्चितपणे असं सांगण्यात आलेलं नाही की जे कॅग आहेत तर कॅगचा जो पदावधी आहे तर तो किती असेल हे निश्चितपणे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये। परंतु त्या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात तर त्यांच्याप्रमाणे त्यांचा पदावधीप्रमाणे कॅगचा सुद्धा पदावधी 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत ते पदावर राहू शकतात। तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। आता पदावरून दूर करणे, हे जे कॅग असतात तर यांना जर का पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या दोनच कारणांवरून राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे। आता या ठिकाणी जर का एक गोष्ट आपण लक्षात घेतली तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे या ठिकाणी आहेत, कारण की या ठिकाणी जे कॅग आहेत तर कॅग यांची नेमणूक करण्याचं जे काम असतं तर ते काम सुद्धा राष्ट्रपती करतात। त्यानंतर कॅग यांना शपथ देण्याचं जे काम असतं तर ते सुद्धा राष्ट्रपती करतात। आणि या ठिकाणी त्यांचा जो पदावधी आहे तर हा पदावधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे। त्यानंतर त्यांना पदावरून दूर करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या दोनच कारणांवरून राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात, ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करतात त्याप्रमाणे। त्यानंतर पुढे स्वातंत्र्य, आता हे जे घटनात्मक पद आहे तर या पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे। तर आपण आता जर का महान्यायवादी हे सुद्धा एक घटनात्मक पद आहे आणि ते पद जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी महान्यायवादी यांना पदाची सुरक्षितता देण्यात आलेली नाहीये, कारण की ते घटनात्मक पद असून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पदाची सुरक्षितता देण्यात आलेली नाहीये। परंतु नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग हे जे असतं तर हे सुद्धा एक घटनात्मक पद आहे, पण यांना या ठिकाणी पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी काय आहे तर जे महान्यायवादी असतात तर महान्यायवादी हे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार त्या ठिकाणी पदावर ते राहू शकतात, परंतु या ठिकाणी हे जे कॅग आहेत तर कॅग यांना पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे। आणि त्यांना जर का पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना सुद्धा पदावरून दूर केलं जाऊ शकतं। तर या ठिकाणी तुम्ही या गोष्टी म्हणजे जर का तुम्ही असा कम्पेअर पद्धतीने जर का अभ्यास केला तर तो तुमच्या जास्त लक्षात राहील। तर या गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर पुढे आपण बघू, तर या ठिकाणी आता त्यांचे वेतन व अन्य सेवा शर्ती संसदीय कायद्याद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे असतात। आता या ठिकाणी त्यांचे वेतन एससीच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असेल। आता या ठिकाणी हा जो कायदा होता संसदीय कायदा तर तो 1971चा कायदा होता।
1971 मध्ये नियंत्रक व महालेखा परीक्षक जो कर्तव्य आणि त्या ठिकाणी जो सेवा शर्ती हा जो कायदा होता, तर हा कायदा भारतीय संसदेने 1971 मध्ये केला आणि या कायद्याद्वारे त्या ठिकाणी जे त्यांना वेतन निर्धारित करण्याची जी निश्चितता होती तर ती करण्यात आली. तर जे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत तर यांना जे वेतन असतं तर हे वेतन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच दिलं जातं. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू त्यांच्याप्रमाणे पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आधीचा आपण जो टॉपिक बघितला होता महान्यायवादी, तर महान्यायवादी यांचा पदावधी संपल्यानंतर ते दुसरे त्या ठिकाणी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली पद धारण करू शकतात. परंतु हे जे पद आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा पदावधी संपल्यानंतर ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या भारत सरकारच्या कोणत्याही ठिकाणी ते पद धारण करू शकत नाही. तर ही त्यांना यापासून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू त्यांचे वेतन संसदीय कायद्याद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके असेल. आता आपण आधीच बघितलं की 1971चा जो कायदा होता, 1971चा जो कायदा होता तर त्या कायद्यानुसार त्यांचं वेतन त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलं आणि ते जे वेतन आहे तर ते वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच त्या ठिकाणी कॅगला सुद्धा दिलं जातं. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू कर्तव्य व अधिकार. आता हे जे नियंत्रक व महालेखा परीक्षक असतात तर हे पद जे आहे तर हे घटनात्मक पद आहे, कारण की कलम 148 नुसार या पदाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. तर घटनेच्या कलम 149 मध्ये संसदेला कायद्याद्वारे महालेखा परीक्षकांचे कर्तव्य व अधिकार निश्चित करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे जे कर्तव्य व अधिकार आहेत तर हे कलम 149 नुसार त्या ठिकाणी संसदीय कायद्याद्वारे निर्माण करण्यात आलेले आहेत. संसदीय कायदा म्हणजे काय, 1971चा तो कायदा होता. त्यानंतर पुढे आपण बघू ते भारत सरकारच्या संचित निधी, प्रत्येक राज्याच्या संचित निधी, विधानसभा असलेल्या प्रत्येक केंद्रशासित प्रदेशांचा संचित निधी यांच्यातून झालेल्या सर्व खर्चाशी संबंधित लेखापरीक्षण करतात. आता हे जे त्यांचं कार्य आहे, जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमधील जे संचित निधी असतो तर त्या संचित निधीशी संबंधित जे लेखे असतात तर त्या लेखांचं जे ऑडिट किंवा लेखापरीक्षण असतं तर ते करण्याचं जे काम असतं तर ते काम या ठिकाणी कॅगद्वारे केलं जातं. तर हे तुम्ही कार्य या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू तर पुढे ते भारताचा आकस्मिक निधी आणि भारताचे सार्वजनिक लेखे तसेच प्रत्येक राज्यांचे आकस्मिक निधी, सार्वजनिक लेखे यांच्यातून झालेल्या सर्व खर्चाचे लेखापरीक्षण करतात. आता या ठिकाणी आपण आधी काय बघितलं की संचित निधी बघितला आधी आपण. आता आकस्मिक निधी या ठिकाणी दिले, त्यानंतर भारताचे सार्वजनिक लेखे, त्यानंतर त्यानंतर राज्यांचे आकस्मिक निधी आणि सार्वजनिक लेखे. म्हणजे या ठिकाणी केंद्र आणि राज्य दोघांचा जो आकस्मिक निधी आहे आणि जो आकस्मिक निधी आणि त्या ठिकाणी जो सार्वजनिक लेखे यांचं जे लेखापरीक्षण असतं तर ते लेखापरीक्षणाचं काम सुद्धा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याकडून या ठिकाणी केलं जातं. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर खाली आहे की केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या महसुलातून मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करणारे सर्व निकाय व प्राधिकारी, सरकारी कंपन्या व इतर महामंडळे निकाय यांचे लेखापरीक्षण करतात. आता या ठिकाणी जर केंद्र सरकारचा एखादा त्या ठिकाणी जर का त्यांना पुरवठा होत असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या जे इन्स्टिट्यूट आहेत किंवा निकाय आहेत, प्राधिकारी आहेत, तर या कंपन्यांना जर का पुरवठा होत असेल सरकारी कंपनी, तर अशा सरकारी कंपन्यांचं जे लेखापरीक्षण असतं तर ते लेखापरीक्षण करण्याचं जे काम असतं ते सुद्धा कॅगकडून केलं जातं. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू की या ठिकाणी ते कर्ज निक्षेप निधी, ठेवी, अग्रिमे, सस्पेन्स लेखी, धनपेक्षण व्यवसाय यांच्याशी संबंधित केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व देवाणघेवाणीचे लेखापरीक्षण ते करतात. तर या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा
त्यांचं जे कार्य आहे तर ते कार्य जे कर्जाशी संबंधित असतं, म्हणजे केंद्र सरकारच्या जे कर्जाशी संबंधित गोष्टी असतात तर त्यांचं जे लेखापरीक्षणाचं काम असतं केंद्र आणि राज्याचं, तर ते परीक्षण करण्याचं काम कॅगकडून केलं जातं. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू ते राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांनी जबाबदारी टाकल्यास कोणत्याही इतर प्राधिकाऱ्यांच्या लेखांचे लेखापरीक्षण करू शकतात. म्हणजे जर का राष्ट्रपतींना जर का वाटलं किंवा राज्यपालांना वाटलं तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे जी एक्स्ट्राची जबाबदारी तर ती जबाबदारी ते लेखापरीक्षणासाठी कॅगकडे सोपवू शकतात. त्यानंतर कलम 150 कलम 150 अन्वये ते राष्ट्रपतींनी केंद्र व राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यांमध्ये ठेवावे याबाबत सल्ला देतात. या ठिकाणी हे कलम लक्षात ठेवा तुम्ही. कलम 150 नुसार राष्ट्रपतींनी केंद्र व राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यांमध्ये ठेवावेत याबाबत ते त्या ठिकाणी सल्ला देण्याचं काम जे असतं तर ते करतात. त्यानंतर पुढे आपण बघू. पुढे आहे की कलम 150 अन्वये राष्ट्रपतींनी केंद्र व राज्य सरकार यांचे जे लेखे कोणत्या नमुन्यांमध्ये ठेवावे याबाबत सल्ला देतात. आता हे याच्यातून डबल टाईप झालंय, त्याबद्दल आपण आता खाली बघू. त्यानंतर खाली आहे की कलम 151 1 नुसार महालेखापरीक्षकांचे केंद्र सरकारच्या लेखाविषयींचे अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात. आता या ठिकाणी दरवर्षी जे लेखापरीक्षणाचं काम असतं तर ते लेखापरीक्षणाचं काम त्या ठिकाणी जे अहवाल असतात तर ते अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्याचं जे काम असतं तर ते काम कॅग या ठिकाणी करतात आणि तो अहवाल राष्ट्रपतींकडे आल्यानंतर राष्ट्रपती तो संसदेकडे त्या ठिकाणी मांडतात. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू की कलम 151 2 अन्वये महालेखापरीक्षक राज्यांच्या या ठिकाणी जे लेखक असतात याच ठिकाणी जे लेखांक असतात तर त्याविषयीचे अहवाल राज्यपालास सादर करतात. आता जे लेखे असतात म्हणजे राज्यांचे जे लेखे असतात तर त्याविषयी जे अहवाल असतात तर ते अहवाल सुद्धा या ठिकाणी राज्यपालांना सादर करण्याचं काम या ठिकाणी कॅग म्हणजे नियंत्रक व महालेखापरीक्षक करतात. मग राज्यपाल तो अहवाल त्या ठिकाणी त्या राज्याचा संबंधित विधिमंडळामध्ये तो मांडतात. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू. महालेखापरीक्षक राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतात. आता जे अहवाल असतात तर त्या अहवालांमध्ये 3 प्रकारचे अहवाल कॅग राष्ट्रपतींना सादर करतात. त्यामध्ये विनियोजन लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल. तर या ठिकाणी ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जो विनियोजन लेखांचा जो अहवाल असतो तो, वित्तीय लेखांचा लेखापरीक्षण अहवाल असतो तो आणि सार्वजनिक उपक्रमांचा जो लेखापरीक्षण अहवाल असतो तो. तर अशा 3 प्रकारचे जे अहवाल असतात तर ते अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करण्याचं काम कॅग करतात. तर हे कार्य जे तर ते तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू आता भूमिका, म्हणजे यांची भूमिका काय असते. कॅग जे असतात नियंत्रक व महालेखापरीक्षक तर यांची भूमिका काय असते तर ते आता आपण बघू. तर यामध्ये लेख्यांमधून वितरित करण्यात आलेचे दाखविण्यात आलेले पैसे सरकारला कायद्याने उपलब्ध होते का. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार जो खर्च करते, केंद्र सरकार जो खर्च करते त्यामध्ये जे त्यांना फंड अवेलेबल होतो तर त्यामध्ये ते पैसे कायद्याने उपलब्ध होते का तर याबाबत परीक्षण करण्याचं जे काम असतं तर ते काम प्रामुख्याने कॅगद्वारे केलं जातं. त्यानंतर ज्या सेवेसाठी किंवा उद्देशांसाठी ते उपलब्ध करून देण्यात आलेले होते त्या सेवेसाठी किंवा उद्देशांसाठी ते कायद्याने उपलब्ध होते का, त्यांच्यासाठी ते वापरले गेले का. आता या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे ते कायद्याने उपलब्ध होते का आणि ज्या कामासाठी किंवा ज्या उद्देशांसाठी ज्या सेवेसाठी ते उपलब्ध करून देण्यात आलेले होते त्याच सेवेसाठी किंवा उद्देशांसाठी कायद्याने ते वापरले गेले का, म्हणजे ज्या कामासाठी ते अवेलेबल झाले होते त्याच कामासाठी ते वापरले गेले का याबाबत परीक्षण करण्याचं जे काम असतं तर ते काम कॅगद्वारेच केलं जातं.
त्यानंतर पुढे आपण बघू तसेच झालेल्या खर्च त्याच्या प्राधिकारानुरूप सुरू झालेला आहे का. आता त्या ठिकाणी जो खर्च झाला तर तो खर्च त्या प्राधिकरणानुसारच झाला का, तर हे जे परीक्षण करण्याचं काम असतं ते सुद्धा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याकडूनच केलं जातं. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू की नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाही. तर या ठिकाणी त्यांची म्हणजे सर्व्हिस संपल्यानंतर ते राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही सरकारी पदावर त्या ठिकाणी ते पद धारण करू शकत नाही. यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. तर जनरली जर का आपण विचार केला जर नियंत्रक व महालेखा परीक्षक हे जे पद आहे तर या पदाबाबत ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी बघितल्या त्यामध्ये त्या तरतुदी नियंत्रक महालेखा परीक्षक म्हणजे क्लर्क पदासाठी आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशासाठी जवळजवळ सिमिलर आहेत. म्हणजे जर का आपण बघितलं नेमणुकीबाबत असेल किंवा पदावरून त्यांना दूर करायचं असेल त्याबाबत असेल किंवा सेवा शर्ती असतील, त्यानंतर सेवा शर्तींनंतर त्यांना जर का पदावरून दूर करायचे असेल तर ती जी पद्धत आहे तर त्या पद्धतीबाबत असतील. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी बऱ्याचशा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या लागू होतात तर त्याचप्रमाणे ते नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना सुद्धा काही प्रमाणात लागू होतात. तर या दृष्टिकोनातून तुम्ही या एक्झामच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तर